आहोत। औरंगाबादच्या साई इंजिनिअरिंग सामूहिक कॉपी प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांच्या चौकशीत विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देऊन टाकली होती। मात्र औरंगाबाद पोलिसांना ही क्लीन चिट मान्य नाही। त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणार आहेत। हा सगळा प्रकार नेमका काय आहे पाहूया। 16 मे 2017 ला शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी औरंगाबादच्या साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या 30 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचा पेपर सोडवताना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती। या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती। त्यावर पोलिसांकडून चौकशी सुरू होती। सोबतच विद्यापीठानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती। यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय असल्याने विद्यापीठाने तत्काळ परीक्षा विभागातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील केल्या होत्या। मात्र महिनाभरात विद्यापीठाच्या अहवालात विद्यापीठातील सर्वच अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि जणू हा गुन्हा फक्त साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफनंच केला असं भासवण्यात आलं। मात्र विद्यापीठाच्या या अहवालावर पोलिसांनीच प्रश्नचिन्ह उभे केलेत। पेपर झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका विद्यापीठात जमा कराव्या लागतात। साई इंजिनिअरिंग हे करत नव्हते, ते कुणाच्या आशीर्वादाने? पेपर संपल्यानंतर 24 तासांनंतरही कॉलेजमध्येच उत्तरपत्रिका विद्यापीठाने कशा राहू दिल्या? 48 तासांनंतर कॉलेज उत्तरपत्रिका जमा करत होते। विद्यापीठाने कॉलेजला विचारणा का केली नाही? प्राथमिक तपासात विद्यापीठाचे कर्मचारी संशयित होते, त्यांना क्लीन चिट कुठल्या आधारे दिली? अनेक काळापासून हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं। प्रश्न औरंगाबाद पोलिसांना पडले। या प्रकरणात विद्यापीठाने ज्या पद्धतीने क्लीन चिट दिली आहे हे मात्र पोलिसांना मान्य नाही। खरं तर या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करणार होते, मात्र घटना घडली त्यावेळी विद्यापीठाने सखोल चौकशीचं आश्वासन दिल्यामुळे पोलीस शांत झाले। मात्र आता ज्या पद्धतीने विद्यापीठाने सगळ्यांनाच क्लीन चिट दिली यावर पोलिसांना संशय आहे। त्यामुळे परीक्षा विभागात त्यावेळी जे सर्व कर्मचारी होते त्यांच्या चौकशीसह कुलसचिवांची चौकशी सुद्धा आता औरंगाबाद पोलीस करणार आहेत। या चौकशीच्या बातमीने अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे। साई इंजिनिअरिंग मध्ये पास करण्यासाठी घेत असलेले पॅकेजचे सत्यही आता बाहेर येऊ शकतं। मात्र कुणाला तरी हे नकोय म्हणून विद्यापीठाने नमतं घेतलं असलं तरी आता पोलिसांच्या तपासात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जातीये। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।